महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे कडधान्याचे धपाटे। त्यासाठी हरभऱ्याची डाळ 1 वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, तुरीची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, अर्धी वाटी चवळी आणि अर्धी वाटी अख्खे मूग हे आपल्याला 2 तासासाठी भिजत घालायचे। धुवून घ्या स्वच्छ पाण्याने म्हटल्यास। आता आपण हरभऱ्याची डाळ टाकतोय, त्यानंतर आपण घालतोय तुरीची डाळ, नंतर मुगाची, अख्खी चवळी घेतली, आणि अख्खे मूग हे सगळं 2 तासासाठी आपल्याला भिजत घालायचे। 2 तासानंतर आपल्या डाळी भिजून झालं। त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून टाकलं, पूर्ण पाणी काढायचं आहे किंवा निथळून घ्यायचं आहे। आता ते आपण मिक्सरला काढूया। मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या। आपल्याला चटणी बनवायची, त्यामुळे चटणीसोबतही मिरच्या घालायच्या होत्या, त्याच्यामुळे ते मी 2-3च टाकल्या। आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया। आणि मिक्सरला काढूया, रवाळ काढायचं। खूप धपाट्यांसोबत खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी बनवतोय। ओलं नारळ घेतलं, कोथिंबीर घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या आहे, लसूण आहे आणि अद्रक आहे। हे सगळं आपण मिक्सरमधनं काढूया। आपण जे सगळे कडधान्य दळून घेतले होते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातली। त्याचे आपण आता पोळपाटावर सुती कापड घेतलं आहे, ते आपण थापून घेऊया। अशा पद्धतीने थापायचे। नंतर आपण तव्यावर टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मी तवा तापत ठेवलाय, नॉनस्टिकचा तवा घेतलाय। थोडंसं तेल टाकायचं आहे तव्यावर, आणि आपलं थापलेलं थालीपीठ आपण याच्यावर टाकणार आहोत। थोडासा ओला कपडा फिरवून घ्यायचा आहे तेल टाकल्यानंतर। खाली घाल भाकरी वाली तसं जमलं की असं टाकायचं। आपण तव्यावर टाकून घेऊया। खावचं इरमून घ्या आता सारखं सारखं गाजी सारखं करते बाजू। थोडंसं तेल टाकायचं बाजून। काटा बनतो सायाने काटाचा अशा पद्धतीने त्याला टोचून घ्यायचं। शक्यतो नॉनस्टिक असतं।
वरनं आपण त्याला थोडं वापरूया. दाट काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपलं धपाटा तयार आहे. दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं. घेताना नॉनस्टिकचा तवा घ्या. उलटून झाल्यानंतर फास्ट गॅसवर भाजायचं. अशा पद्धतीने आपला धपाटा तयार आहे. बाकीचं मी करून घेते. तर मग मी तेल टाकून घेतलंय. आता आपण जिरे घालून घेऊया. चटणीची फोडणी. जिरे थोडे तरतरले की मिरच्या घालूया. मिरच्या घालूया. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे. आता आपण तडका चटणीवर ओतून घेऊया. तडका चटणीवर ओतलाय. अशा पद्धतीने आपली चटणी रेडी आहे. आता आपण प्लेटिंग करूया. तुम्ही बघू शकता इथं आपले धपाटे तयार आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला. आता आपण ते सर्व करूया. अशा पद्धतीने बघू शकता इथे आपले धपाटे आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे. एकदा हे घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.